माणूस माणसापासून दुरावला म्हणून माणूस पण हरवून बसला. माणूस माणसापासून दुरावला म्हणून माणूस पण हरवून बसला. स्वामींनी सांगितलेले मोलाचे एका कोटीचे बैल तो विसरला. एका कोटीचे बैल तो विसरला. सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम. श्रोते हो, स्वागत आहे आपले ईशप्राप्ती स्पीच महानुभाव यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ईशप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक लीळा चरित्रातील लीळा श्रवण केलेल्या आहेत. तर त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बैलपोळा या भारतीय सांस्कृतिक सणानिमित्त आपण बैलपोळ्याची एक श्री गोविंद प्रभूंच्या चरित्रामध्ये आढळलेली एक लीळा आपण श्रवण करणार आहोत. त्याचप्रकारे जसं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला या बैलपोळा या सणानिमित्त काही विशेष असं निरूपण या लीळा चरित्राच्या माध्यमातून केलेलं नाही आहे, पण बैलपोळा हा भारतीय संस्कृतीमध्ये बैलपोळा हा सण आपला देश कृषीप्रधान देश असल्यामुळे बैलपोळा हा सण आपल्या भारत देशात साजरा केला जातो. या बैलपोळ्याचे महत्त्व असं आहे की या बैलपोळ्याला बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. जो शेतकरी वर्ग आहे, शेतामध्ये वर्षभर राबणाऱ्या बैलाचा आजचा एक महत्त्वाचा दिवस म्हणून हा अतिशय उत्साहात साजरा केला जातो. हे मुख्य प्राण्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक अनमोल असा क्षण म्हणजेच हा बैलपोळा सण आहे. पण आपल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनीही सुद्धा आपल्याला अनेक लीळेतून आपल्याला प्राणीमात्रेविषयीची स्वामींची दया, स्वामी हिंसा करू नका, प्राणीमात्रांनाही त्रास देऊ नका, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त राहा, असे अनेक संदेश आपल्याला लीळाचरित्रातून स्वामींनी दिलेले आहेत. एक सूत्र आहे ते म्हणजे एका कोटीचे बैल भांडती झुंजती पर कुस लावून बैसती. म्हणजे या बैलापासून या मुख्य प्राण्यापासून सुद्धा आपल्याला स्वामींनी एक शिकवण दिलेली आहे. त्यांनी या बैलांनी वैरभाव जपला नाही, पण मग माणसं आपसामध्ये वैरभाव का ठेवतात, अशी स्वामींनी लीळाचरित्रातून जी शिकवण दिलेली आहे ती आपण थोडक्यात जाणून घेऊया. पण मुळातच बैलपोळा हा शेतकऱ्याचा सण आहे. हा सण मुख्यतः महाराष्ट्रात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या भागामध्ये अतिशय उत्साहात हा सण साजरा केला जातो. पोळा हा सण श्रावण महिन्यात अमावास्येला साजरा केला जातो आणि हा सण शेतकरी आपल्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करतात. या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना अंघोळ घालतात, त्यांना सजवतात, त्यांना हार फुले घालतात आणि अंगावर रंगीत रंग लावतात. त्यांच्या शिंगांना सजावट करून त्यावर सुबक अशा रेषा करतात आणि बैलाच्या गळ्यात नवे घुंगरू आणि घंटा बांधल्या जाते आणि सायंकाळी गावात बैलाची मिरवणूक काढली जाते. लहान मुले ढोल ताशा वाजवतात आणि हे उत्सवाचं वातावरण असतं आणि संपूर्ण गाव सगळं आपल्या भारत देशात आणि हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो. 11व्या शतकामध्ये सुद्धा श्री गोविंद प्रभूंच्या लीळाचरित्रामध्ये एक लीळा आलेली आहे. म्हणजे ती गोविंद प्रभूंच्या लीळाचरित्रातील जी लीळा आहे ती अशी आहे, पोळासणी बैल अवलोकने. म्हणजे पोळ्याच्या आमोशाला गावाचे लोक ओढीआळे तळ्याच्या, म्हणजे जे तळं असतं तिथं ते ओढीआळे त्या तळ्याचं नाव पडलेलं होतं. त्या ओढीआळे तळ्याच्या वायव्य दिशेला पाळीजवळ बैल ते शृंगारित होते. गावातील काही लोक त्या तळ्याच्या जवळ त्या बैलाला स्नान घालत होते, त्या बैलांना धुवत होते, त्यांचा शृंगार करत होते. त्यावेळी तिथे श्रीप्रभू बाबा तिथे विजय केले, तिथे श्रीप्रभू बाबा आलेले होते. त्यावेळी श्रीप्रभू बाबा तिथे आले होते. त्या ठिकाणी त्यांनी विजय केलं आणि गावाचे लोक त्या बैलावर रंगरंगोटी करीत बैलाच्या गळ्यात घंटी, घागरवेली, नेवुरे, सेंबिया, चौरिया असे त्या बैलाला अशा प्रकारे चांगल्या प्रकारे शृंगारित होते आणि ते शृंगारताना श्रीप्रभू बाबा त्यांना अवलोकन करीत, बैलांना सबंध देत असं हुं म्हणून ते बैल बुजावित होते आणि ते त्या भिंतीवर चढत होते. त्या भिंतीवर चढून परत श्रीप्रभू बाबा त्यांना खाली घेत होते. अशी त्यांनी तिथे खेळ क्रीडा श्रीप्रभू बाबांनी त्या पोळ्याच्या दिवशी केलेली आहे. आणि त्याचबरोबर मग अशा प्रकारे अशी खेळ क्रीडा करीत करीत ते नंतर गावात त्या गावाच्या लोकांसोबत
संपूर्ण गावात प्रत्येक घरोघरी अशी खेळ क्रीडा सुरू झालेली होती. अशा प्रकारे ह्या पोळा या सणाची 11व्या शतकात सुद्धा पोळा हा सण साजरा केला जात असल्याची बदलची लीळा ही गोविंदप्रभूच्या चरित्रात आलेली आहे. हा सण आतापासून नाही तर 11व्या शतकापासून सुरू झालेला हा सण आहे आणि हा सण साजरा केला जातो या लीळेच्या माध्यमातून आपल्याला समजून जातं. पण म्हणजे सर्वज्ञश्री आणि हा सण आपल्याला प्राणीमात्राप्रती कृतज्ञता, प्रेम आणि सेवा याची शिकवण देतो. बैल हे शेतकऱ्याचे खरे मित्र आहेत ते आणि त्या शेतकऱ्याला ते मदतीलाही पडतात. पण आजकाल कुठेतरी ही परंपरा हरवल्यासारखी वाटत आहे. बैलाची जागा ट्रॅक्टरने घेतलेली आहे आणि तसेच माणसातली माणुसकी सुद्धा दूर जात आहे. अहो, इथं जन्माला आल्यावर सुद्धा आपण इथून काहीही घेऊन जाऊ शकत नाही आणि तिथून येताही आपण काहीही घेऊन सोबत आलेलो नाही. पण आपले कर्म, आपण कोणाशी कसे वागलो, आपली माणुसकी ही मात्र आपल्या सोबत नक्कीच राहते आणि तीच माणुसकी आता माणसातून दूर गेलेली दिसत आहे. माणसातली माणुसकी दुरावलेली दिसत आहे आणि हेच 12व्या शतकात सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींना समजलं होतं आणि स्वामींनी तेव्हा 850 वर्षापूर्वी आपल्या भक्तिजनाला निरूपण केलेलं आहे की माणसाने माणसाची वागावे आणि माणसाने माणसाची एकमेकाशी माणुसकीनं वागण्यासाठी त्यात महत्त्वाचं आहे प्रेम, स्नेह, आपुलकी आणि जिव्हाळा. अहो, जीवाचं चिंतन करणाऱ्या श्री चक्रधर प्रभूंचा हे विश्वकल्याणकारी संदेश किती मौलिक आहे. सर्वज्ञाचं तत्वज्ञान हे विश्वशांतीचा ध्यास घेऊन जन्माला आलं आणि त्यांनी या भक्तिजनाला एक सूत्र निरूपण केलं. त्या सूत्रातून स्वामी म्हणतात, ज्ञानापस्सी प्रेम उत्तम. अहो, जीवन जगत असताना ज्ञान महत्त्वाचं आहेच, पण त्या ज्ञानाबरोबर प्रेमही महत्त्वाचं आहे. आपण प्रवास करत असताना आपण गाडी घेऊन जात असतो. त्या गाडीला, त्या ड्रायव्हरला माहिती आहे, आता रस्ता माहिती आहे, याचं ज्ञान आहे की गाडी आपल्याला कोणत्या दिशेने चालवायची आहे. पण त्या गाडीमध्ये जर स्नेहरूपी तेलच जर नसेल तर ती गाडी कशी चालणार. त्याला रस्ता माहिती आहे, ती गाडी चालणार आहे, सर्व चाकही बरोबर आहेत, पण ज्याच्यामध्ये स्नेह नाही, माणुसकी रूपी जे तेल त्याच्यामध्ये नाही तर ती गाडी चालणार नाही. आपण हे जीवन जगत असताना आपल्याला या आयुष्यामध्ये माणसाने माणुसकीने वागावं. ते माणसाने वागण्यासाठी त्याच्यामध्ये स्नेह गरजेचं आहे. माणसाने माणुसकीपासून दूर जाऊन स्वतःच्या जीवनाचं, स्वतःच्या कार्याचं गटार बनवलेलं होतं. अशा नाना समस्याने ग्रस्त असलेल्या मानवी जीवनाचा ओलावा, तो माणुसकीचा ओलावा संपत चाललेला होता. अहो, तिथं स्नेहाचा टिपूसही दिसत नाही. अहंकार कसा असतो हे आपण पाहिलं. द्वेषाने झपटलेला माणूस दिसला, सत्ता लोलुप्त वळख, पण यात नेमका स्नेह कुठं आहे तो ओळखू येत नाही. स्नेहाचा भास होतो पण परिणाम वेगळे दिसतात. या सर्वांच्या अंतर्मनाला प्रश्न हे 800 वर्षापूर्वी भक्त महादंबेने श्री चक्रधर स्वामींना विचारला. देवा, स्नेह कसा ओळखावा, स्नेहाचा अभिनय कसा असतो. ही भाषा स्नेहाची दिसते पण कृतीतून का झिरपत नाही. हा सर्वांचाच हृदयात धुमसणारा प्रश्न, सर्वत्र अनुचित वातावरण अनुभवणाऱ्या जगाच्या मनातला प्रश्न आहे हा. अहो, जिथं स्नेह आहे तिथंच उचिताचं स्फुरण होत असतं. ज्ञान शब्दातून वाहतं तर स्नेह कृतीतून वाहतं. कधीही कोणाचा वैर करू नये. आपल्या माणसात आपला वैरभाव नसावा, हे वैरभाव नष्ट व्हावा. आपल्या माणसातली माणुसकी टिकून राहावी, यासाठी आपल्याला बरेच असे शिकवण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिलेली आहे. माणुसकी म्हणजे नेमकं काय? माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव आणि माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीला केलेला आदर. माणुसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणूस ओळखून पुढे केलेल्या मदतीचा हात. पण सध्या खरंच माणुसकी शिल्लक आहे का? खरंच पाहायला मिळते का या सध्याच्या धावपळीच्या जगातील माणुसकी कुठेतरी हरवलेली आहे आणि आजचा माणूस
कुठली गोष्ट सगळ्यात चांगली करायला शिकला असेल ना, तर ती म्हणजे दुर्लक्ष करणे. आजच्या काळात आपल्या माणसातली माणुसकी हरवून गेलेली आहे. एकमेकात जिव्हाळा निर्माण नाही. जिव्हाळा, प्रेम, स्नेह हे दूर दूरपर्यंत कुठपर्यंत दिसत नाही. आणि हे निरूपण स्वामींनी आपल्याला 12व्या शतकामध्ये केलेलं आहे की माणसाने माणसाशी एकमेकाशी प्रेमाने वागावे. साने गुरुजीच्या जर भाषेत जर सांगायचं झालं तर ते म्हणतात, खरा तो एकची धर्मा जगाला प्रेम अर्पावे. जगीचे दीन अतिपतित, जगीचे दीनपत दलित, तया जाऊनी उठवावे, जगाला प्रेम अर्पावे. ते म्हणतात या जगात एकच धर्म आहे, तो म्हणजे प्रेमाचा. जगाला प्रेम वाटावं. प्रेमात प्रचंड ताकद असते. अवय संत मीराबाईंनी आपल्याला दाखवून दिलं, विषालाही अमृत करतं ते फक्त आणि फक्त प्रेमच आहे. मग आम्ही जगात किती प्रेमाचा प्रसार करतो असं आपल्याला दिसत नाही. या उलट धर्मात भेद सांगून जगाला सतत द्विध अवस्थेत टाकणारेच जास्त दिसतात. आणि सगळ्या पशुचा समुच्चय त्याच्या एका ठिकाणी अवगुण आलेला तो सगळ्या पशुचा एकमेव माणूस असतो. प्राण्यांनी कधीही आपल्या मर्यादा ओलांडल्या नाही, पण माणसाने मात्र ते करून दाखवलेलं आहे. बघा ना, म्हशीनं कधी आपण मांस खाल्लेलं ऐकलेलं आहे का? नाही ना. पण माणूस तो करतो. सगळ्याच प्राण्याचे गुण या माणसामध्ये येतात आणि ते गुण जेव्हा केव्हा येतात तेव्हा या माणसातली माणुसकी संपून जात असते. या माणसातली माणुसकी संपून हे माणूस स्वार्थी झालेला आहे. म्हणून तर संत तुकडोजी म्हणतात, जुंबक मेंढ्या कुत्रे डुकरे, बहुत मिळे पण काय करू. त्यांना शहाणे करण्यासाठी मला हवा माणूस भला, मला हवा माणूस भला. खरोखरच संत तुकडोजीचा हा अनुभव आहे. त्यांनी मतलबी माणसाला कोल्हा म्हटलं आहे आणि कोणाच्याही मागे आंधळेपणाने धावणाऱ्याला मेंढ्या म्हटलं आहे. उपकार करणाऱ्याची जाणीव न ठेवता उलटणारा कुत्रा म्हटलं आहे. दारू पिऊन गटारात लोळणाऱ्याला डुक्कर म्हटलं आहे. अशा प्रकारे माणसाने आपल्या मर्यादा तोडून माणुसकी विसरून आपल्या मर्यादा तोडून वागत असतो. एकदा एक कुत्रा, त्यावर मला एक गोष्ट आठवते. एकदा एक कुत्रा तोंडात हाडूक घेऊन चालला होता. त्याला पाहून एक माणूस हसला आणि म्हणाला, अरे. त्याचा आवाज त्या कुत्र्याच्या कानावर पडला. तेव्हा तो कुत्रा म्हणतो, अरे का रे माणसा, तू मला बघून हसलास का? हसलास मला तू? तेव्हा माणूस म्हणतो, अरे घाणरड्या कुत्र्या, तुझ्या त्या घाणरडेपणाला बघून मी हसलो आहे. तू कशा प्रकारे ते तोंडात हाडूक घेऊन जात आहेस? तेव्हा तो कुत्रा अतिशय मोठ्याने हसला आणि त्याला म्हणतो, अरे हे तर काहीच नाही, चल मी तुला मी माझ्यापेक्षाही घाणरडा प्राणी दाखवतो. तेव्हा कुत्रा त्या माणसाला बरोबर घेऊन चालला होता आणि एका उकंड्याजवळ लोळणारा गाढव त्या कुत्र्याने माणसाला दाखवला होता. तेव्हा ते दोघेही त्या गाढवाला हसायला लागले होते आणि त्यांचा आवाज ऐकून न सहन होऊन तो त्या दोघांकडे आला. तो गाढव त्या दोघांकडे आला आणि म्हणतो काय रे, तुम्ही मला हसता? माणूस म्हणाला, अरे निर्मळ पाणी पिणाऱ्या गाढवा, या घाणीत लोळतोस म्हणून हसलो आहे. गाढव म्हणाले, अरे माझ्यापेक्षाही घाणरडे प्राणी मी तुम्हाला दाखवतो, चला. गाढव, कुत्रा व माणूस आता हे तिघे जणी निघाले होते. त्याने एका गटारात लोळणारं डुक्कर दाखवलं आणि डुकराला पाहून तिघेही हसले. आणि त्या हसणाऱ्या तिघांना पाहून डुक्कर त्यांच्या जवळ आलं. ते गटारातून उठलं, त्यानं अंग झाडलं आणि त्यांच्या जवळ येऊन म्हणालं, का रे तुम्ही मला हसता? माणूस म्हणाला, अरे गटारीत लोळणाऱ्या डुकरा, हसणार नाही तर काय? अरे तुझ्या या गच्चाळपणाला, तुझ्या या घाणरडेपणाला मी हसलो आहे. तेव्हा ते डुक्कर दूर करून म्हणालं, तुम्ही माझ्यासोबत चला, तुम्हाला मी माझ्यापेक्षाही घाणरडा प्राणी दाखवतो. तेव्हा माणूस, कुत्रा, डुक्कर आणि गाढव हे चौघेही मिळाले होते. ते डुक्कर त्या तिघांना घेऊन निघाला होता आणि त्याला एका गटारात दारू पिऊन पडलेला माणूस दाखवला आणि ते दृश्य पाहताच सगळेजण हसू लागले.
जेव्हा जनावरे माणसाला हसतात तेव्हा माणूस माणूस असतो का? नाही ना. सगळे जनावरांचे गुण माणसात एकत्रित आले. या माणसाने सगळ्या मर्यादा तोडून माणसं वागलेली आहेत. पण जनावरांनी मात्र आपल्या मर्यादा कधीच तोडल्या नाही. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कित्येक वेळा आपल्या लीळेतून आपल्या भक्ती मंडळींना जनावरांचे उदाहरण देताना आपल्याला दिसलेले आहेत. आणि एका सूत्रातून तर स्वामी चक्क म्हणतात, तुम्हापसी सुने चांग. डांगरेश नावाचा कुत्रा स्वामी श्री चक्रधर उदास झाल्यावर भक्तिजनाला निघून जा म्हणतात. सर्वजण निघून जातात. पण डांगरेश नावाचा तो कुत्रा स्वामीच्या समोर बसलेला असतो. स्वामी त्याला म्हणतात, डांगरे हो, तुम्ही पण जा. तेव्हा ते निघून तर जातं, पण आपलं तोंड मोरीत खुपसून आपला देह त्याग करतो. आणि या पोळ्या या सणाच्या निमित्त आपल्याला या बैलापासून काय आपल्याला शिकायसारखं आहे, बैलापासून सुद्धा आपण काय शिकावं हे आपल्याला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि स्वामी एका सूत्रातून म्हणतात, एका कोठीचे बैल भांडती झुंजती परकुशशी कुस लावून बैस. ही बैलाची जोडी आपल्या या माणसाला, मानवाला शिकवून जाते. वाद, भांडणं, तंडणं हे सर्वांशी होतात, पण राग कायम कुणाशीच ठेवू नये. खरं तर मतभेद एकमेकाशी असू शकतात जरूर, आणि ते असावेच सुद्धा, पण मनात कायम भेद ठेवण्याप्रकारे माणसं मर्यादा ओलांडून वागतात. पण प्राण्यांनी कधीच आपल्या मर्यादा तोडल्या नाहीत. प्राण्यांनी कधीच आपल्या मर्यादा ओलांडून ते प्राणी वागलेले नाही. माणसापेक्षा निश्चितच हे जनावर बरे, हे जनावरांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. अहो, राणी लक्ष्मीबाईचा राजरत्न नावाचा घोडा, शिवरायाची कृष्णा नावाची घोडी आणि वाघ्या नावाचा कुत्रा, अशी कितीतरी उदाहरणं देता येतील की जी माणसापेक्षा सरस भरलेली आहेत. बैलानं परंपरेनं वैर जपलं नाही. माणसं मात्र अभिमानानं सांगतात, त्यांचं आमचं 7 पिढ्याचं वैर आहे. ते आमच्या गावी येत नाहीत, आम्ही त्यांच्या गावी जात नाहीत. हे आमच्या लग्नात नसत, आम्ही त्यांच्या लग्नात नसतो. खूप बहादुरकी मिळवली असं करून. अहो, हे बैल भांडतात, दिवसभर भांडतात, झुंजतात, पण सायंकाळी जेव्हा गोठ्यात बसताना कुशीला कुस लावून बसतात. एका दुसऱ्याला म्हणत नाहीत, हे तू तिकडे सरक, ही माझी जागा आहे. पण माणसाचं तसं नसतं. माणसं आपलं वैर जपतात, आयुष्यभर जपतात. पण स्वामींनी या लिहिलेली शिकवण दिली, वैर जपू नका. माणसाने माणुसकीशी वागा. आणि माणुसकी जर माणसात आली ना, तर हे वैरभाव हे नाहीसा होऊ शकतो. वैरभावाची भावना जाऊन त्या ठिकाणी प्रेम, स्नेह, जिव्हाळा, भक्ती येऊन हे या जीवनाचं गटार न होता हे जीवन सुंदर असं जीवन हे होऊन जातं. बाकी एवढंच बोलेल. दंडोत प्रणाम. जय श्री चक्रधर. ही लीला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा.